giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ए न्यू व्लॉग. तर आज आपण जाणार आहोत मेडोज ऑफ गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनमर्गला. तर चला आता आपण जाऊया. प्रॉपर यहाँ का आइटम है और ये हमारा फैमिली जॉब है पूरा. तो फ्लावर वाज है, शिकारा है, ये मैग्नेट है, फ्रिज पर लगाने के लिए. आम्ही हाऊसबोट मधून चेकआउट केले आहे आणि आता आम्ही जात आहोत सोनमर्गकडे. सोनमर्ग मध्ये पोहोचलो आहोत आणि इथील निसर्ग मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. डोंगरावर फुल स्नो आहे आणि तिथेच आज आपण जाणार आहोत. सोनमर्ग मध्ये खूप सारे ग्लेशियर्स आहेत आणि त्यापैकी एक फेमस ग्लेशियर आहे थाजीवास ग्लेशियर. बजरंगी भाईजान फिल्मची शूटिंग इथल्याच सोनमर्गच्या बर्फाच्छादित पर्वतांवर झाली आहे. ही आहे जोजिला टनल. ही टनल 14.2 किलोमीटर लांब आहे आणि ही टनल सोनमर्गला द्रास टाउनला जोडते इन कारगिल डिस्ट्रिक्ट. सोनमर्ग मधील बर्फ पाहण्यासाठी आम्ही पोनी राईड करत आहोत आणि मी आता पोनीवर सुद्धा बसलो आहे. रस्ता सुद्धा खतरनाक आहे. अरे बाबा बाबा थांब ना जरा थांब ना. अरे भाई पकड. मजा येत आहे. पोनी राईड करताना आणि तेवढीच फाटत सुद्धा आहे. थांब ना जरा. रस्ता पण खराब आहे आणि हिचके सुद्धा खूप बसतायत. कसं वाटतंय? गुड म्हणजे खाली 1200 रुपये.
पुष्पा क्योंकि हमारा कस्टमर है वो। फक्त माझी हीच इच्छा आहे या घोड्याशी की मला तिथे नीट पोहोचव. हाँ, ये थी हो, इसके बाद और एक ट्रिप मारना है, चौथा पुष्पा पुष्पाराज झुकेगा नहीं मैं साला झुकेगा नहीं. चांगला दादा किधर गया? हाँ, सोनमर्ग को मेडोज ऑफ गोल्ड क्यों कहा जाता है? क्योंकि ये जो है ना, ये पहाड़ी है ना, ये सोने की जैसे चमकती है. हाँ. और अभी हम कहाँ पे जा रहे हैं? अभी हम जा रहे हैं थाजवास ग्लेशियर. वैसे कितने ग्लेशियर है यहाँ पे? यहाँ पे बहुत सारे, लेकिन अभी हमें जो जाना है, जो हमारा जाना है टूरिस्ट स्पॉट है जहाँ पे सब जाते हैं, वहाँ पे बहुत सारा बर्फ है, हजारों साल का बर्फ है. उसका नाम है थाजवास ग्लेशियर. और यहाँ पे हुई थी बजरंगी भाईजान, जो शूटिंग हुई थी सलमान खान की. और सत्य पे सत्ता राम त्रिगंगा मिली की मूवी. लास्ट में ग्लेशियर है. ओके. हाँ. तो कितने किलोमीटर लांब है मेन सोनमर्ग से? आना जाना है ग्लेशियर तक है 7 किलोमीटर, अप एंड डाउन 14 किलोमीटर. ओके. हाँ भाई. और यहाँ पे कौन सी एक्टिविटीज कर सकते हैं? हाँ, यहाँ पे फर्स्ट में आपको घोड़े पे जाना है ग्लेशियर. हाँ. और सेकंड में जब बर्फ पे आप जाओगे, वहाँ पे स्नो एडवेंचर्स है, जैसे कि स्कीइंग है, स्लेज है, वैसे वहाँ पे आपको एक्टिविटीज मिलेगी बर्फ पे. ओके. हाँ. तो थँक यू फॉर दिस इन्फॉर्मेशन. थँक्यू ब्रो, थँक्यू. कोई नाही. तर जसं भैयानी सांगितले की आता आपण थाजवास ग्लेशियरकडे जात आहोत. थाजवास ग्लेशियर 7 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे आता तरी आम्ही फोनीवरच बसलो आहोत. तर आता जाऊया थाजवास ग्लेशियरकडे. सोनमर्गला गेटवे ऑफ लद्दाख म्हटले जाते, कारण की सोनमर्ग पासून लद्दाखची बॉर्डर फक्त आणि फक्त 26 किलोमीटर लांब आहे. हिवाळ्यात रस्त्यावर बर्फ जमते, म्हणून टुरिस्ट सोनमर्गला येऊ नाही शकत. आणि गगनगिरी नावाचा एरिया आहे, जर रस्त्यावर बर्फ जमली असेल तर टुरिस्टला तिथेच अडवतात. सोनमर्ग समुद्र सपाटीपासून 2770 मीटरच्या उंचीवर आहे, त्यामुळे इथे खूप थंडी वाजत आहे. अरे यार, थंडी खूप आहे इथे आणि गार हवा आहे सगळीकडे. सोनमर्ग मधील माउंटन्स आर फुल्ली कव्हर्ड विथ स्नो यार. जर तुम्हाला पोनी राईड करून थाजवास ग्लेशियरकडे यायचे असेल तर तुम्हाला पर पर्सन 2000 ते 3000 रुपीज चार्ज करावे लागतील. हाय हाय बोल मम्मी हाय. तर एकदम मज्जावाली पोनी राईड घेतल्यानंतर आता आम्ही पोहोचलो आहोत थाजवास ग्लेशियर इथे. तर आता आपण स्नो ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करूयात. लोकांची किती गर्दी आहे इथे आणि हजारो घोडे आहेत इथे आणि लोक इथे लांबून येतात इथील निसर्ग पाहण्यासाठी. आणि मला हे कारण समजले की काश्मीरला जन्नत का म्हणतात. त्याचे कारण आहे ह्याचे निसर्ग. आणि मला आता खरंच म्हणावंसं वाटत आहे जन्नती काश्मीर. जसे समुद्रामध्ये शिपचे पोर्ट असतात तसेच इथे घोड्यांचे पोर्ट आहेत. बघा किती घोडे लावले आहेत आणि खूप सारी लोक सुद्धा आहेत. हजारो घोडे असलेली आहेत, माहित नाहीत किती आहेत, पण आता आपण इथे एन्जॉय करूयात. थाजवास ग्लेशियर इथे आपण स्नो ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकतो. सोनमर्ग जरा उंचीवर आहे, त्यामुळे इथे खूप थंडी आहे. आणि ज्यावेळी आम्ही श्रीनगरमध्ये मार्केट शॉपिंग केली होती त्यावेळी मी ही लेदर हॅट खरेदी केली आहे, त्यामुळे मला आता तरी डोक्याला गरमी मिळत आहे. नाही तर आतापर्यंत झालं असतं माझं.
सोनमार्ग मध्ये अचानकच थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे आणि गारवा सुद्धा वाढला आहे, थंडी सुद्धा वाजतीये. तर आता आम्ही थाजीवास ग्लेशियरवर स्लेजिंग करत आहोत. आम्ही स्लेजिंगची मज्जा घेतली आहे, खूप मज्जा आली, खूप स्पीडने खाली जाते स्लेज आणि बर्फामध्ये चलता चलता खूप वेळा पडलो यार. माझा हात पूर्ण म्हणजे बर्फाखाली गेला होता, सुन्न झालाय सगळा हात बर्फामुळे. लय भारी यार. ग्लेशियर म्हणजे काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ग्लेशियर म्हणजे पाण्याचा बर्फ असतो, पण तो खूपच जास्त प्रमाणात असतो. तुम्ही पाहू शकता किती बर्फ आहे आसपास. आणि ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी सूर्याची किरण या बर्फावर पडतात आणि हे बर्फ वितळत जाते आणि त्यानंच बनते या नद्या. हे पाणी आटत नाही उन्हाळ्यात सुद्धा. आणि तसेच गंगा, यमुना, जमुना सुद्धा आहेत आणि ते पण ग्लेशियरनेच बनतात. आम्ही थाजीवास ग्लेशियर इथे खूप बर्फ एन्जॉय केला. आता वेळ झाली आहे मेन सोनमार्गकडे जाण्यासाठी आणि त्यानंतर तिथून आम्ही जाणार हॉटेल सिटी ग्रेसकडे आणि तिथेच आज आमचा स्टे आहे आणि तिथे आम्ही चेक इन करणार आहोत. तर चला आता आपण जाऊया. तर मी परत बसलो आहे पुष्पा द पोनीवर. सोनमार्ग फिरल्यानंतर परत येताना हा स्नोफॉल चालू झाला यार. हे खरं तर गाडा आहेत का स्नो आहे समजत नाहीये, पण खूप जोरात लागतायत यार. लवकरात लवकर गाडीकडे जायला पाहिजे. खूप जोरात लागतायत यार. विचार सुद्धा नव्हता केला की आम्हाला स्नो पाहता येईल, ते पण उन्हाळ्यामध्ये. पण स्नो मात्र खूप जोरात लागत होती.